स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा मराठी विभागाच्या वतीने 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतो आहोत. या निमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनाने स्वागत करतो. सर्वांना मनपूर्वक नमस्कार करतो. आज 27 जानेवारी 2022 आज मराठी विभागाच्या वतीने या पंधरवड्याच्या निमित्ताने व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठी प्रेम कविता आणि या प्रमुख व्याख्याते म्हणून आपल्याला महावीर महाविद्यालय कोल्हापूर या महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर गोपाळ गावडे सर हे प्रमुख वक्ते लाभलेले आहेत. सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस कुलकर्णी सर यांचंही शब्दसुमनाने स्वागत करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या महाविद्यालयाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर महेश गावदेकर सर, त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, या कार्यक्रमाकरता विविध महाविद्यालयातले उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मित्र, या सगळ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. मराठी विभागाच्या वतीने गेले 15 दिवस दर दिवशी आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. त्या निमित्ताने आज या दिवशी सुद्धा एक मराठी प्रेम कविता असा आगळा विषय घेऊन आपल्या समोर या विभागाच्या वतीने आम्ही विचार मंथन करतो आहोत. खरं तर मराठी साहित्य हे विविध अंगांनी समृद्ध आहे, विविध कांगोरांनी ते बद्ध आहे आणि युक्त आहे. अशा या मराठी साहित्याची विविध कांगोरे उलगडताना म्हणजे आम्ही ज्या दिवशी सुरुवात केली त्या 14 तारीखला आमच्या महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉक्टर के आर चव्हाण सर या सरांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी आपल्या जीवनात मराठी साहित्याचं योगदान काय आहे, साहित्य आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी, अशा पद्धतीच्या व्याख्यानातून त्यांनी जीवन आणि साहित्याचे सहसंबंध स्पष्ट केले. त्यांनी त्यातलं मर्म स्पष्ट केला आणि त्यातलाच आज एक महत्वाचा भाग म्हणजे प्रेम हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, अविभाज्य घटक आहे. आणि कविता, प्रेम कविता यानेच तर मराठी साहित्य, कवितेच्या अर्थाने मराठी साहित्य अधिक समृद्ध झालेलं आहे. कारण तर प्रेम हाच एक खरा धर्म आहे. साने गुरुजी म्हणतात जगाला प्रेम अर्पावे, म्हणजे तोची खराची तोची एक धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असं साने गुरुजींनी म्हटलंय. म्हणजे प्रेमाच्या जर आपण विविध पदर पाहिलेत, विविध कांगोरे पाहिलेत, तर आई वडिलांनी एकमेकांना केलेलं प्रेम असेल, मुलांचं प्रेम असेल, मित्रमैत्रिणीतलं प्रेम असेल, प्रेयसीतलं प्रेम असेल, निसर्गातलं प्रेम असेल, प्राण्यांवरचं प्रेम असेल, अशा विविध अंगांनी हे प्रेम व्यक्त होत राहतं. आणि प्रेम हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. अशा या निमित्ताने हा कार्यक्रमाचा आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचं प्रास्ताविक आणि आजचे जे प्रमुख मान्यवर आहेत डॉक्टर गोपाळ गावडे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर महेश बावधनकर सर यांना निमंत्रित करतो. डॉक्टर महेश बावधनकर सर. धन्यवाद सर. गोपाळ गावडे सर नमस्कार. नमस्कार. आज कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजाच्या वतीनं, मराठी विभागाच्या वतीनं या भाषा संवर्धन पंधरवड्याच्या या कालावधीमध्ये आम्ही जे विविध उपक्रम आयोजित केले होते त्यापैकी म्हणजे आज आपलं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आज या पंधरवड्या निमित्तानं अनेक महाविद्यालयांनी विविध प्रकारचं आयोजन केलेलं आहे, कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आणि ती सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की या निमित्तानं मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी माणूस
या संदर्भात पुन्हा एकदा विचारविनिमय सुरू झालेला आहे. सातत्याने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून मराठी भाषा, मराठी साहित्य, संस्कृती, मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी माणसांचा इतिहास आपण पुन्हा पुन्हा मांडत आहोत. आणि ती एक आनंदाची गोष्ट आहे की आजच्या पिढीला आपल्या मराठी भाषेबद्दलचा भूतकाळ काय आहे, वर्तमान काळ आहे आणि आपलं भविष्य काळाकडे जायचं असेल तर काय करावं लागेल याची एक जाणीव निर्माण होते. त्यामुळे सर्व महाविद्यालयांचं खरं तर कौतुक करावं लागतं. आणि यापैकी एक भाग म्हणून आम्ही आपल्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. आज आपल्या व्याख्यानाचा विषय जो आहे तो गोपाळ गावडे सरांचा मराठी प्रेम कविता. गोपाळ गावडे सरांचा परिचय करून देत असताना एक दिलदार मित्र म्हणून त्यांचा पहिला परिचय आहे. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर कोणतंही काम असेल आणि गोपाळ गावडेंनी सांगितलं तर झालं नाही, असं कधी होत नाही, असं मनस्वी मित्र जो आमचा जो आहे ते म्हणजे डॉक्टर गोपाळ ओमाना गावडे. ते महावीर कॉलेजमध्ये प्राध्यापक, प्रोफेसर आणि मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करतायत. 1991 पासून महाविद्यालय कोल्हापूरमध्ये ते कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. याशिवाय मराठी अभ्यास मंडळ महाविद्यालयाचे ते चेअरमन, याशिवाय महावीर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे ते सदस्य आहेत. त्यांनी मामा वरेरकर, नाटककार मामा वरेरकर यांच्या नाटकांच्या वरती PhD शिवाजी विद्यापीठामध्ये केली आणि त्यावरती पुस्तकही आज उपलब्ध आहे, मामा वरेरकर प्रयोगाची नांदी म्हणून. आणि याशिवाय आणखीन एक महत्वाची देणगी त्यांनी मराठी साहित्याला दिलेली आहे की म्हणजे चंदगड परिसरामधील लोकगीत त्यांनी बाई शेवंती फुल्लेई या नावाने त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे, पुस्तक प्रसिद्ध आहे. तर ही सर्वात मोठी देणगी आहे चंदगड बोली भाषेचा एक लेखाजोखा की चंदगड बोली भाषेचं वैशिष्ट्य त्यांच्या या लोकगीत संग्रहामध्ये आहे. आता ही झाली त्यांची जी आहे ती अशी एक काय म्हणू की आपल्या अकॅडमिक असणारी ओळख वगैरे अशी. पण यापेक्षा आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे आज त्यांनी विषय जो घेतलाय मराठी प्रेम कविता. तर प्रेम कविता जगणारा हा माणूस आहे, प्रेम करणारा हा माणूस आहे. आणि फक्त प्रेम करणारा असं नाहीये, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही हडबडून न जाणारा, न घाबरणारा असा माणूस आहे. जगण्याची जिद्द त्या माणसाकडे आहे, आकांक्षा आहेत, ध्येय आहे आणि त्यासाठी काही करायची तयारी आहे. अशा प्रकारचा जीवनावरती प्रेम करणारा हा एक असा एक आगळा वेगळा माणूस आहे. त्यांची फक्त एक 2 मिनिटासाठी ओळख करून देतो. ती ओळख सगळ्यात महत्वाची आहे, कारण का आज प्रेम कविता अभ्यास असताना मराठी मधल्या प्रेम कविता ते विषय करणारच आहेत. परंतु हा माणूस जीवनावर किती प्रेम करतो याचं एक म्हणजे याचे उदाहरण म्हणून ते ज्या ठिकाणी पेठेमध्ये कोल्हापूरमध्ये राहतात तिथे पंचगंगेचं पाणी दरवर्षी येतं. 2 वर्षापूर्वी संपूर्ण संसार वाहून गेला, काही शिल्लक राहिलं नाही अशी अवस्था आहे. मी घराच्या बाहेर आणि आत सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. अशाही परिस्थितीवरती सरांनी मात केली. आणि म्हणून गोपाळ गावडे सरांचे जेव्हा आम्ही नाव घेतो मित्र म्हणून, तेव्हा आम्हाला नेहमीच कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता आठवते की काही मोडून पडला संसार कधी मोडला नाही कणा आणि पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा, असं जे म्हणणारे जे आहेत ते गोपाळ गावडे आहेत. आणि म्हणून लढण्याची जिद्द त्यांच्याकडे आहे, जीवनावरती प्रेम आहे. आणखीन एक सर्वात महत्वाची ओळख आहे, परिस्थिती माणसाला म्हणजे परिस्थितीमुळे माणूस अगदी म्हणतो हातबल वगैरे होतो किंवा परिस्थितीमुळे आपण जीवनामधल्या काही गोष्टी नाकारतो. पण हे काय नाकारलं पाहिजे हे गोपाळ गावडे सरांच्याकडून शिकायला हवं. या माणसाने आपल्या उमेदीच्या काळामध्ये कॉलेजच्या अगोदर किंवा कॉलेजमध्ये असताना सर मी उल्लेख करतो जाणीवपूर्वक की या सगळ्या पिढीला, या मुलांना माहिती व्हायला पाहिजे की आपण हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं होतं आणि आज हा महावीर कॉलेज जे कोल्हापूरमधलं अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत. ही जी एक वेटर ते प्राध्यापक हा जो खूप मोठा प्रवास आहे. हा प्रवास खरं तर त्यांच्या मुखातून ऐकायला सर्वांना आवडेल.
पुढच्या काळात कदाचित आपण याचंही आयोजन करू शकू. परंतु म्हणून म्हटलं की वेटर म्हणून काम करत असताना शिक्षणही चालू ठेवलं नाही. शिक्षणातून आज एका वेगळ्या पदावरती पदापर्यंत हे व्यक्तिमत्व आज पोहोचलेलं आहे आणि ही सर्वात आनंदाची अशी गोष्ट आहे. आणि म्हणूनच त्यांना जेव्हा मी विचारलं तरी मराठी प्रेम कविता दिला तर मला खरंच एक संयुक्तिक वाटतं की जीवनावरती प्रेम करणारा, जगणारा, अभंग श्रद्धा असणारा असा आज आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी झालाय. सर, मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि आपल्यास विनंती करतो की तुम्ही मराठी प्रेम कविता या विषयावर आपले विचार मांडावेत. धन्यवाद सर. बावधनकर सर, माझा आवाज येतोय का सांगा? ओके, ठीक आहे. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा मराठी विभाग यांच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे आणि त्या अंतर्गत आज आपण मराठी प्रेम कवितेच्या अनुषंगाने बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. लांजा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरविंद कुलकर्णी सर, उपप्राचार्य आमचे मित्र डॉक्टर के चव्हाण सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर महेश बावधनकर सर आणि लांजा कॉलेज मला अपरिचित नाही. या कॉलेज बरोबर माझा भाऊ आहे, म्हणजे जीवाचे संबंध आहेत. मी जरी त्या कॉलेजवर नसलो तरी तुमच्या कॉलेजवर 3-4 वेळा व्याख्यानाच्या निमित्ताने, मित्रांना भेटण्याच्या निमित्ताने येऊन गेलेलो आहे आणि अत्यंत जवळचे माझे मित्र तिथं आहेत. म्हणजे अगदी लहानपणापासून आम्ही एकत्र शिकलेलो माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर राहुल मराठे तिथे आहेत. आणि तुम्ही सर्व मंडळी जी पहिल्या पिढीत, त्या कॉलेजमधल्या पहिली पिढी जी आहे ती पहिली पिढी सर्वजण माझे मित्र आहात. आपण एकमेकाला भेटत असतो. आणि मग तुम्ही जेव्हा मला एखाद्या विषयावर बोला म्हणतात तेव्हा मी तुमच्या समोर बोलताना पाहुणा म्हणून बोलत नाही, एक मित्र म्हणून तुमच्याशी बोलतो. आता मगाशी स्वागत आणि प्रास्ताविक करताना आणि बावधनकर सरांनी परिचय करून देत असताना प्रेमाचं स्वरूप बऱ्यापैकी चित्रित केलं, सांगितलं. कारण प्रेम म्हटलं की आम्हाला स्त्री पुरुष आणि एका विशिष्ट हेतूनच त्या प्रेम या शब्दाकडे पाहतो. पण प्रेम म्हटलं की पहिल्यांदाच म्हणजे बावधनकर सरांनी ज्यावेळी परिचय करून देताना सांगितलं की हा माणूस जीवनावर प्रेम करणारा माणूस आहे. म्हणजे हॉटेल मधल्या कपबशा धुण्यापासून, टेबल स्वच्छ करण्यापासून ते वेटर म्हणून काम करता करता इथपर्यंत येणारा हा सगळा तुम्ही परिचय सांगितल्यानंतर कवितेची सुरुवातच वेगळी करावी का असा क्षणभर मनात आला, विचार आला. आणि कुसुमाग्रजांची पहिल्यांदा कविता एक वाचतो, मग पुढे जाऊया. म्हणजे प्रेम म्हणजे काय? कारण प्रेम हा एक योग आहे. जे जीवनामध्ये ज्याला प्रेम करता येत नाही तो माणूस जगण्याला लायक नाही. प्रेम करत राहील आणि कोणत्याही गोष्टीवर प्रेम करता आलं पाहिजे. आपल्या समोर जे जे येईल त्याच्यावर. तुम्हाला सांगतो, आता मराठी सर एनएसएचं खूप चांगलं काम करतात आणि एनएसएच्या माध्यमातून आपण श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देत आहोत. नाहीतर श्रमाला प्रतिष्ठा नव्हती. मधल्या काळामध्ये श्रमावर जात माणसाची किंमत ठरत होती. कुसुमाग्रज एका कवितेत सांगतात, प्रेमयोग नावाची कविता आहे. प्रेम कोणावर करावं? कोणावरही करावं. प्रेम कोणावर करावं? कोणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं,
भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं, दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं, प्रेम कोणावरही करावं. सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाजरणाऱ्या सप्त स्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा ओघ जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फणावर करावं, प्रेम कोणावरही करावं. प्रेम ज्याला तारायचं आहे त्याला त्याच्यावर तर करावं, त्याच्यावरही करावं. पण प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहून अधिक प्रेम त्यागावर करावं. सगळी कविता मी वाचत नाही, फक्त मला जी अपेक्षित होती तेवढी. ज्याला मारायचं आहे त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं आहे त्याच्यावरही करावं. प्रेम ही संकल्पना, मग प्रेम आईचं आहे, बहिणीचं आहे, भावाचं आहे, शिक्षक विद्यार्थ्याचं आहे, पती पत्नीचं आहे, प्रेयसी प्रेयसीचं आहे, सगळ्या अनुषंगाने आपण प्रेम ही संकल्पना वाचतो. जरी असलं तरी सुद्धा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मी विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून परवाच माझी आणि बावधनकर सरांची ज्यावेळी चर्चा झाली तेव्हा मी सरांना एक प्रश्न विचारला की आपण कोणत्या अनुषंगाने बोलायचं आहे, म्हणजे अपवादात्मक बोलायचं आहे की शिक्षक बोलायचं. अपवादात्मक बोलण्याच्या उद्देशाने मी तुमच्या समोर काही सहज बोलत जातो. आपण पटेल घ्या. पण का हा विषय निवडण्याच्या आणखी एक उद्देश माझा की मराठी प्रेम कविता या नावानं शांता शेळके आणि अरुणा ढेरे यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे खूप वर्षापूर्वी. मराठी मधलं ते एकमेव पुस्तक आहे. याच्या पलीकडे मराठी प्रेम कवितेवर स्वतंत्र असं लेखन नाही. माझ्या पुस्तकाचं बरंच लेखन झालेलं आहे. मराठी प्रेम कविता या शीर्षकाखाली मी आता दाखवू शकलो असतो तुम्हाला, तर या विषयावर फारसं काही लेखन झालेलं नाही. मराठी म्हणजे बाबा बोरकर यांच्या 100 मराठी प्रेम कविता असे एक पुस्तक संपादित आहे. या पलीकडे फारसं दिसत नाही. तर मराठी काव्याची सुरुवात ज्यावेळी आपण म्हणतो तर ढोबळ मानानं का असेना आपण मराठी काव्याची सुरुवात ही आद्य कवी मुकुंदराज यांच्यापासून झालेली आहे. म्हणजे शके 1110 हा ग्रंथ लिहिला आणि तिथून पुढे मराठी कवितेची सुरुवात झाली असं आपण म्हणतो. आणि यांच्यानंतर मग संत पंत व शाहिरी कविता अशी परंपरा मराठी कवितेला लाभलेली आहे. आधुनिक मराठी कविता जी म्हणतो ती आधुनिक मराठी कविता केशवसुतांच्या पासून सुरू झाली. केशवसुतांच्या पूर्वी किंवा या आधुनिक मराठी कवितेवर पंडिती परंपरेचा फार मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आणि ही कविता म्हणजे पंडिती वळणाची कविता जी आहे, कवितेच्या विषयी 1-2 मिनिटं बोलतो आणि पुढे जातो. ही पंडिती वळणाची जी कविता आहे ती क्लिष्ट कविता आहे, गूढ कविता आहे, आकलनास कठीण वाटणारी, रचनेशी कठीण, अक्षर घनवृत्त मात्रा वृत्तांच्या चौकटीत बंदिस्त असलेली ही कविता होती. त्या कवितेमध्ये कृत्रिमता होती. तिच्या बाह्यांगाबरोबर अंतरंगावरही अनेक बंधने असलेली ती कविता. सर्वसामान्यांना आकलन होईल अशी ती कविता नव्हती. आणि अभिव्यक्तीच्या मर्यादेमुळे ती कविता साचेबंद अशी झालेली होती.
केशवसुतांच्या पूर्वी ही कविता कथात्मक, वर्णनपर, वस्तुनिष्ठ अशा स्वरूपाची मांडली जात होती. तिच्यात क्वचितच आत्माविष्कार येत होता. नाहीतर केशवसुतांच्या पूर्वीच्या कवितेमध्ये आत्माविष्कार नव्हता. मीला स्थान नव्हतं. मी केंद्रभूत ठेवून, केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली कविता नव्हती. आणि इथं केशवसुतांचा जन्म झाला. केशवसुतांनी जी कविता लिहिली, जी केशवसुतांनी जे प्रवाह निर्माण केले, मग ते सामाजिक कविता असू देत, राजकीय निसर्ग कविता असू देत. निसर्ग कविता केशवसुतांच्या पासून सुरू झालेली आहे. सुनीत सारखा इंग्रजी मधला काव्य प्रकार मराठीमध्ये त्यांनी आणला. याबरोबर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम कवितेचा एक महत्वाचा प्रवाह मराठीमध्ये सुरू केला तो केशवसुतांनी केला. केशवसुतांच्या अगोदर मराठी प्रेम कविता नव्हती असं म्हणत नाही. केशवसुतांच्या पूर्वी मराठीमध्ये प्रेम कविता होती, पण ती मगाशी मी जसं सांगितलं की त्याच्यामध्ये आत्माविष्कार नव्हता. ती प्रेम कविता माझी नव्हती. माझ्या भावभावनांचा उल्लेख कवितेमध्ये करण्याचं स्वातंत्र्य त्या काळामध्ये नव्हतं. मीला स्थान नव्हतं. आपलं प्रेम सांगणं ही मर्यादा होती आणि बंधनं होती. नाही बोलायचं नाही. प्रेम सांगायचं कुणाचं? राधा आणि कृष्णाचं सांगायचं आहे. सीता आणि रामाचं, राजा आणि राणीचं सांगायचं आहे. माणसाच्या प्रेमाला, आपल्या भावनेला कवितेमध्ये स्थान नव्हतं. आणि ते स्थान, तो प्रवाह केशवसुतांनी मराठीमध्ये सुरू केला. आणि तेव्हापासून मग केशवसुतांनी जवळजवळ 40 प्रेम कविता लिहिल्या. प्रेम कवितेच्या बाबतीत केशवसूत यशस्वी झालेले नाहीत. जरी ते यशस्वी झालेले नसले तरी सुद्धा नंतरच्या मराठी प्रेम कवीसाठी यशाचे महाद्वार त्यांनी खुले केले आहे. तिथून मग मराठी प्रेम कविता ही अवतरू लागली, येऊ लागली, आत्माविष्कार होऊ लागला, मीला स्थान मिळू लागलं आणि माझं प्रेम मी लिहू लागलो. दुसरी गोष्ट अशी की प्रेमामध्ये संपत्तीपेक्षा, संपत्तीला महत्व नाही, संपत्तीपेक्षा स्वतःच्या अंतःकरणातील प्रेमाला महत्व आहे आणि ते महत्व दिलं पाहिजे. आपण आता पूर्वीचा तो काळ कसा होता? पूर्वीच्या काळामध्ये की आम्हाला स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे मी माझी एखादी मुलगी मी पसंत करावी आणि मी विवाह करावा, आजच्या काळामध्ये होतं तसं त्या काळामध्ये नव्हतं. म्हणजे मुलगा मुलगी एकमेकाला पाहत सुद्धा नसत. एका घरामध्ये त्याच वयाची जर दुसरी एखादी मुलगी असेल तर तो नवरा जो असेल त्या नवऱ्याला आपली बायको कुठली हे सुद्धा माहित व्हायचं नाही. वर्षानुवर्षे एकमेकाचे चेहरे बघितले जात नव्हते. असा तो काळ होता. त्या काळामध्ये प्रेमाची महती केशवसुतांनी सांगितली. केशवसुतांनी प्रेमाची भावसुंदर चित्र रंगविण्यापेक्षा प्रेम विषयक तात्विक विचारांचं निरूपण आपल्या कवितेमधून केलेलं आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट, केशवसुतांच्या कवितेवर आता बाकीचं तात्विक, हे थोडस प्रास्ताविक म्हणून मी जरा तात्विक बोलायला लागलो, कारण सुरुवात जरा थोडी तरी माहिती व्हायला पाहिजे म्हणून हे जरासं बोलतोय. केशवसुतांच्यावर इंग्रजी कवितेचा प्रभाव होता. तसाच कबीरांच्या दोह्यांचाही प्रभाव होता. आणि
त्याच्यातून, त्या कवितेच्या वाचनातून, अभ्यासातून काही विचार केशवसुतांनी मांडले. प्रेम आपणाला बाजारात मिळणार नाही, प्रेम आपणाला विकत मिळणार नाही, तर प्रेम आपल्या हृदयात पहा. म्हणजे प्रेम करायचं असेल, मगाशीच मराठे सरांचा आणि माझी चर्चा, सहज फोन झाला आमचा दोघांचा, आणि फोन होत असतानाच एक सहज वर्गात शिकवत असताना, काही कविता शिकवत असताना मुलं डोळ्यात कानात प्राण आणायचे आणि कानात प्राण आणून तो प्रत्येक शब्द, त्या शिक्षकाचा प्रत्येक शब्द, त्या कवितेचा प्रत्येक शब्द आपल्या मनात साठवायचे आणि तो शब्द आपल्याकडून मिस होऊ नये, गाळ होऊ नये म्हणून पिन ड्रॉप सायलेंट असायचं. अशी शांतता निर्माण करून ती मुलं ती कविता अभ्यासत असत, ऐकत असत, जाणून घेत असत, समजून घेत असत, त्याचा आशय काय आहे हा कळवून घेत असत. आणि मग ती कविता जशा पद्धतीनं एखादं जनावर जेव्हा चरत जात आणि मग कुठेतरी बसून ते एक एक घास बाहेर काढतं आणि चरवण करत मग ते पोटात घालतं आणि ते रुजतं. तशी कविता मुलं शिकायची. म्हणजे हे जाणून घ्यायचे, कळून घ्यायचं, ऐकायचं आणि मग ती कविता जाणून घ्यायची. डोळे तुझे बदामी डोळे तुझे बदामी देती मला सलामी, त्यानेच हा असामी झालो कडे निकामी. लागे न चित्त कामी, लागे न चित्त धामी, मोठे लबाड लुचे डोळे तुझे बदामी. म्हणजे सहज एखादी तरुणी सहज असा कटाक्ष टाकते आणि जाते. तो एक कटाक्ष माझ्या आयुष्याचं सार्थक करून जाते. त्या एका कटाक्षावर माणूस सगळं आयुष्य घालवत असतो. गोविंदाजींच्या एका कवितेमध्ये त्यांनी प्रेमे बोले प्रेमे जग हाले, प्रेमाचा जगी आजवर काही नाही झाले. ब्रिज भाषेचा प्रेम वाल्मिकी प्रेतावर तरला, सांग तयाला प्रेमा वाचून कुणी हात दिला, असं कवी म्हणतात. शक्य झालं तर ती कविता घेतो मी, पण मराठ सरांना ते उदाहरण कळेल म्हणजे माहिती हिंदी विषय म्हणून म्हणतात. ब्रिज भाषेचा प्रेम वाल्मिकी प्रेतावर तरला, सांग तयाला प्रेमा वाचून कुणी हात दिला. कवी धनानंद एका राजाच्या दरबारामध्ये कौन करणारा एक सेवक नोकर होता. आता ज्या दरबारात आल्यानंतर त्या एका कोपऱ्यामध्ये धनानंद उभा राहायचा आणि राजाच्या शेजारी त्याची कन्या, राजकन्या सुजान नावाची, ती उभा असायची आणि तो घनानंद त्या सुजानकडे बघायचा. आयुष्यभर त्या माणसानं सुजानवर प्रेम केलं, पण सुजाननं आयुष्यभरात कधीही घनानंदावर प्रेम केलं नाही. पण तरी आपलं आयुष्य त्या एका कटाक्षासाठी, एका नजरेसाठी, त्या सौंदर्यावर बहाल होऊन आपलं आयुष्य ज्यानं बहाल केलं तो घनानंद. म्हणून त्याचा उल्लेख गोविंदाग्रजांनी आपल्या कवितेमध्ये केले. ते म्हणतात, ब्रिज भाषेचा प्रेम वाल्मिकी प्रेतावर तरला, सांग तयाला प्रेमा वाचून कुणी हात दिला. प्रेम असं करावं, स्वतःला झोकून देऊन प्रेम करावं. आणि प्रेम करत असताना कोणताही हातचा नाही. जी माणसं हातचा राखून प्रेम करतात त्याला प्रेम नाही. कुसुमाग्रजांनी सांगितलं पहा कसं प्रेम करावं. म्हणजे भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उडून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, स्वतःला एक्सपोज करता आलं पाहिजे, स्वतःला असं ओपन करता आलं पाहिजे. नाही,
पत जात धर्म किंवा नाती ही ज्यान ठावे ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे. रणजित देसाईने एका ठिकाणी सांगितलं. म्हणजे कोणतीही जात धर्म कोणताही काहीही न जाणता फक्त माणूस म्हणून जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा, म्हणजे जर मी जात पाहू लागलो, जाणून घ्यावेत इशारे, डोळ्यातील भाव, चेहऱ्याचे हावभाव जे येतात बिंबीतून, जे येतात पोटातून, मनातून आणि तरंगतात नसानसात. मेंदू व्यवहारी असतो. मेंदू व्यवहारी असतो. तो पाहतो जात धर्म, काळा गोरा, सुशिक्षित अशिक्षित, त्याच्या व्यवहारी मेंदूत जे जे असेल ते पाहतो. झाडाची सावली, ढगाचे हळवेपण क्लिक होत नाही त्याच्या कॉम्प्युटरमध्ये. सदा सर्व काळ क्लिक होत असते एक अदृश्य अवैध भिंत. आणि ही अदृश्य अवैध भिंत जी आहे ती छेदून जाण्याची ज्याची हिंमत आहे तो प्रेम करतो. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ नाही. म्हणजे प्रेमाच्या अशा सगळ्या विविध छटा पाहत असताना मी नंतर भारत तांबे वगैरे घेतो. भारत तांबेंनी तरी अर्भकापासून ते वार्धक्यापर्यंत सगळ्या छटा चित्रित केलेल्या आहेत. सफल प्रेम, विफल प्रेम, प्रेमाची सुरुवात, मध्य आहे, विफल कृती आहे. ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये हे सगळ्या छटा आपल्याला कवितेमध्ये पाहायला मिळतात, प्रेमात पाहायला मिळत आहे. कोणताही ह्याच्या म्हणजे प्रेम करत असताना प्रेमामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात, अनेक विरोध निर्माण होतात. सगळे विरोध जरी होत असले, अडथळे येत असले आणि अडथळे येत आहेत, आपल्या जातीत बसत नाही, आपल्या धर्मात बसत नाही, अशी विविध जी कारण सांगितली जातात आणि ही अशी विविध कारण सांगून जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा ते प्रेम नाही होते, तो व्यवहार. आणि म्हणून गोविंदाग्रज प्रेमा खातर या कवितेमध्ये ते म्हणतात, कसले डोंगर नद्या कशाच्या ही विघ्ने कसली, कसले डोंगर नद्या कशाच्या ही विघ्ने कसली, प्रेमपथावर सारखीच ही जरी असली नसली, मार्गी डोंगर नद्या पाहुणी घे पळता पाय, मार्गी डोंगर नद्या पाहुणी घे पळता पाय, असे निरर्थक निर्जीव माझे प्रेम असे काय. नव्या दमाचा नव्या जयाचा ज्याचा अवतार, त्या प्रेमाचा वीर करारी काय न करणार, हटतील डोंगर तटतील सरिता ना आपोआप, झटतील मेघ ही साह्य कराया धरून इंद्र चाप. गिरी शिखराची पडेल खाली मोडून या मान, प्रेमापुरती सांग कुणाचा टिकतो अभिमान. म्हणजे प्रेमापुरती कुणाचाही अभिमान टिकत नाही. पण हा कधी, जेव्हा मी निधड्या छातीनं जेव्हा पुढे जात राहणार तेव्हा तो अभिमान कुणाचाही टिकणार नाही. आणि मग आपोआप आपणाला सर्वजण सहाय्य करतील. यदा कदाचित अशा भल्या भल्यांच्या माना सुद्धा खाली वागतील. पण ते प्रेम कसं असलं पाहिजे, निखळ प्रेम असलं, शुद्ध प्रेम असलं पाहिजे, अंतर्बाह्य. म्हणजे ज्ञानेश्वराने एका विराणीमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलं ते म्हणतात, रात्र काळी घागर काळी काचोळी काळी का गे कृष्ण काळा गे माय. म्हणजे रात्र काळी घागर काळी काचोळी काळी का कृष्ण काळा गे माय, कृष्णमय झालेली रात्र. म्हणजे जळी स्थळी जिथं पाहतो तिथं मला माझी प्रेयसी दिसली पाहिजे, माझा प्रियकर दिसला पाहिजे. जगातल्या सर्वात सुंदर मधलं सुंदर एखादं सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर आलं तरी
आपण आपल्या प्रियसीला किंवा आपल्या प्रियकराला अव्हेरून त्या सौंदर्याकडे मोहित होता कामा नये. आपण त्या सौंदर्यामध्ये माझी प्रियसी कशी श्रेष्ठ आहे हे त्या सौंदर्यामध्ये पाहता आलं पाहिजे. आणि जो त्या अनुषंगाने पाहतो तो खऱ्या अर्थानं आपल्या प्रियसीवर, आपल्या प्रियकरावर खरं प्रेम करतो. हे सगळं चित्रण आपल्याला आपल्या कवितेमधून पाहायला मिळत आहे. म्हणजे आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे भा. तांब्यांच्या बहुसंख्य कविता म्हणजे ज्या पाहिल्या, म्हणजे संख्येत त्याने ज्या विपुल कविता लिहिल्या, ह्या विपुल कवितेमध्ये संख्येनं त्यांच्या कविता प्रेमाची कोणती ना कोणती तरी छटा त्या रंगवणाऱ्या आहेत. प्रेमाच्या बाबतीत तांबे आत्मतृप्त होते आणि आत्मतृप्त असले तरी सुद्धा भा. तांब्याने काही इतरांच्या प्रेमाच्या छटा आपल्या कवितेमध्ये चित्रित केलेल्या आहेत. म्हणजे तृप्त प्रेमाच्या छटा. आपण तांब्यांच्याकडे नंतर बापटांच्याकडे पण जाणार आहोत. पण अशा बारीक सारीक छटा कशा अनुषंगानं कवी चित्रित करतो सांगतो आहे. पती आणि पत्नीचं प्रेम आहे आणि पती आणि पत्नीचं प्रेम जरी असलं, नवं प्रेम आहे आणि शेतातून राबून आलेला प्रियकर आपला पती आणि अंगणामध्ये दगड आहेत, तिथं पाणी ठेवलेलं आहे, तिथे हातपाय धुवायचे आहेत आणि नवरा येणार आहे म्हणून वाटेकडे डोळे लावून बसलेली त्याची बायको, तो येता क्षणी ती टावेल जायच्या निमित्तानं जाते. तिला म्हणजे अंगणी अंग धुता, डोळ्यानं खुणावता, मनात समजते जणू धोतर मागता. म्हणजे जणू काही आपल्या नवऱ्यानं धोतर मागितलेला आहे असा मनात एक भाव ठेवून धोतर देण्याच्या, टावेल देण्याच्या निमित्ताने थोडासा संग करावा, थोडाशी लगट करावी, आपल्या प्रियकराला भेटावं, आपल्या प्रियकराजवळ जावं म्हणून वाटणारा भाव अलगदपणे नादो महानोराने आपल्या कवितेमध्ये चित्रित केलेला आहे. नादो महानोर एका कवितेमध्ये म्हणतात, या भूमीने, या नभाने या भूमीला दान द्यावे आणि या भूमीतून चैतन्य लावे. कोणती फळे येती, कोणती पुण्य येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लकडून जावे. नादो महानोराने एक कवितेमध्ये नुसतं लकडून जावे असं. मग अशीच आमची चर्चा होत असताना पुशी रेख्यांची कविता होती पहा. पुष्कळ पुष्कळ ओठ तुझे, पुष्कळ पुष्कळ गाल, पुष्कळ पुष्कळ पुष्कळलेली पुष्कळ तू माझ्यासाठी. हा माझ्यासाठी शब्द अत्यंत महत्वाचा. तो माझ्यासाठी आणि नादो महानोरांच्या कवितेतला लकडून जावे. अशी कोणती पुण्य येते फळा, म्हणजे जसं लोखंडाला परिस्पर्श व्हावा आणि त्या लोखंडाचं सोनं व्हावं, तशा पद्धतीनं प्रियकराचा स्पर्श त्या प्रियसीला होतो आणि तिच्यामध्ये मग चैतन्य निर्माण होते. आणि मग आपण म्हणतो की चंदनाची चोळी माझी अंग अंग जाळी, असं आपण नंतर म्हणतो. हे सगळं पाहत असताना भा. तांब्याने एक तृप्त प्रेम, एक प्रसन्न प्रेम, खूप छान. मी आता जसं सांगितलं तशा पद्धतीनं भा. तांब्यांच्या कवितेमध्ये प्रियकर कुठेतरी थांबलेला आहे. तो तिच्याकडे पाहतो आहे आणि तो तिच्याकडे पाहत आहे. आपोआप आपलंही लक्ष तिकडं जातं, कारण आम्ही तिकडेच बघत असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि
आपण एकमेकाकडे पाहत आहोत, एकमेकाकडे बघत आहोत आणि बघता बघता चोरून चोरून बघता बघता एकच काम काय पुढं जात नाही, काम तिथंच रेंगाळत असतं. जसं अभ्यास करणाऱ्या मुलाला झोप येऊ लागली की पेंगताने पुन्हा त्या पहिल्या ओळीकडे येतं, तशा पद्धतीनं प्रेमात पडलेल्या, प्रेमात तृप्त झालेल्या किंवा प्रेमात पूर्ण काय म्हणतो आपण त्याला, की प्रेमात पूर्ण आता ज्याला शब्द वाईट वापरायला नको म्हणून मी तो काय घेत नाही, पण डुबलेला असं म्हणूया आपण. तर तो त्याच्याकडून कामाची गतीच होत नाहीये, पुन्हा 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 तेच 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 काम हे त्याच्याकडून होत राहतं. अशा भाव कवीने भा. तांबेने एका कवितेमध्ये चित्रित केलेला आहे. कविते लढा लागत असतो कितीही, म्हणजे प्रेमाच्या बाबतीत म्हणत असतात पहा की जेव्हा प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये एक सुप्त प्रतिमा लपलेली असते आणि ती सुप्त प्रतिमा त्याच्या सारखी एखादी व्यक्ती आपल्या समोर येते तेव्हा ताबडतोब आपल्या मनातील ती प्रतिमा जागृत होते आणि आपण एखाद्यावर प्रेम करायला सुरुवात करतो. माणसाचा गुणधर्म आहे पहा, एखाद्या माणसाकडे एकदा पाहिलो तर तो पहिल्यांदा तिरस्कार असेल, दुसऱ्यांदा पाहिलो तरी पण तिरस्कार असेल. असं रोज 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 एखाद्या ठिकाणावर आपण उभा राहिलो, एखादा प्रेमी उभा राहू लागला, जसं आपण कॉलेजच्या गेटवर जसं उभं राहतो आहे, विशिष्ट वेळी एखादा तास सुटतो आणि आपण गेटवर उभं राहतो आहोत. मग आज गेला, उद्या गेला, परवा गेला, असे 2-4 दिवस गेले, 4-5 दिवस गेले आणि ज्या व्यक्तीला आपण पाहतो आहोत अशा 8-10 दिवसानंतर यदा कदाचित आपण उदाहरण घेऊया, एखादा मुलगा थांबतोय, एखादी मुलगी त्याच्याकडे तिरस्कारानं बघते, रोज तिरस्कारानं बघते, रोज तिरस्कारानं बघते. असे 8 दिवस गेले, 10 दिवस गेले आणि 10-12 दिवस गेल्यानंतर एखादा दिवस तो तरुण जर तिथं थांबलेला नसेल तर ती कासावीस होते, तिला अस्वस्थ होते. ती सारखं सारखं मागे बघते, तो ती इकडे तिकडे पाहते, तो कुठे दिसतो का, कारण लळा लागलेला असतो. आणि मग हळूहळू 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 त्यांच्यामध्ये एक अनुकंपा निर्माण होत जाते. जसं सतारेचे बोल ऐकणाऱ्या माणसाला सुरुवातीला राग येत असतो, केशवसुताच्या कवितेमध्ये आहे. आणि सुरुवातीला राग येतो आहे, कसलं दीडदा लावलंय म्हणले, पिटपीट लावलंय, आणि पण तोच त्या स्वरांचा एकदा नाद करू लागतो, त्याला गोडी लागते आणि मग त्या खिडकीखाली येऊन ते स्वर तो ऐकत राहतो. तसा एक लळा लागत जातो आणि लळा लागत गेल्यानंतर हळूहळू हळूहळू त्या तिरस्काराचं एकमेकांमध्ये हळूहळू पाण्यामध्ये चोरून पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि चोरून रूपांतर धीट बोलणं होतं आणि बोलण्याचं रूपांतर भेटण्यामध्ये होतं आणि प्रेमाचं अंतिम ध्येय ज्याला म्हणतो ते एकमेकापासून मिळणारं शरीर सुख हे प्रेमाचं अंतिम ध्येय मानलं जातं. पण हेच सुख अंतिम आहे का, आपण इथंच थांबायचं का, हे प्रेमाचा व्यावहारिक एक मार्ग आहे. व्यावहारिक हा एक प्रवास आहे आणि म्हणून जो प्रेमात पडतो त्या प्रेमात पडलेल्या माणसाकडून कशा सहज चुका होत असतात. आणि ते लाडिक प्रेम कसं असतं, हे लाडिक प्रेम हे भा. तांबेने आपल्या एका कवितेमध्ये चित्रित केले, सांगितले. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका, डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका, जादूगरी यात पुरी त्यात उभा राहू नका, घालू कशी कशी दामी होते किती सांगू चुका, ती आपल्या प्रियकराला सांगते. असं सारखं बघत राहू नका, किती चुका होता सांगू तुम्हाला, घालू कशी कशी दामी होते किती सांगू चुका, बोचे सुई फिरुनी वेळ सख्या जाई फुका. आणि हा सगळा वेळ वाया जातो आहे, पण तो तिथनं जावं अशी त्याची इच्छा आहे का,
नाही. म्हणजे लक्ष्मण बेर्डेचं एक पिक्चर बघितलंय, त्याचं ते गाणं होतं. तो म्हणतो मी येऊ का, ती म्हणते नको नको. मग मी जाऊ का, ती म्हणते नको नको. येऊ पण नको आणि जाऊ पण नको. ते म्हणजे हवंसं वाटतं, त्याच्याशी बोलावंसं वाटतं, भेटावंसं वाटतं. पण समाजाची बंधनं आहेत आणि समाजाची बंधनं पाळून मला हे सगळं करायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटना आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टींचं चित्रण अनेक कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं आपण म्हणजे अंतःकरणाचं प्रेयसीच्या अंतःकरणाचं जसं आपण चित्रण पाहिलं, चित्रण करतो, तसंच प्रेयसीच्या बाह्यरंगाचंही वर्णन अनेक कवींनी केलेलं आहे. बावधनकर सर, जेव्हा थांबायचं असेल तेव्हा मला फक्त जाणीव करून द्या. नाही, सुरू ठेवा तुमचं. हे प्रेमगीत रंगायला लागलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, चला मग काय हरकत. अजून बरेच तुषार उडायचे अंगावरती. सुरू ठेवायचं. ठीक. तर जसे अंतःकरणाचे रंग छटा जशा चित्रित केलेल्या आहेत, तशाच अनेक कवितेमधून सगळ्या कवितेचा, सगळ्या कवींचा इथं आढावा घेणं शक्य होईल असं होत नाही, कारण मोठा विषय आहे. आणि काही कवींच्या संदर्भात आपण सहज बोलत जाऊया आपण. तर जसं अंतःकरण तिचं व्यक्त केलं, जीव लागत नाही माझा, असा एक दिवस येतो, रोज भेटावंसं वाटतं तिला. म्हणजे सकाळी उठलं की ज्या पद्धतीनं साठीची गजल विंदा करंदीकरांची आहे, सारे तिचेच आहे, सारे तिच्याच साठी, मीही त्यात चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी, मीही त्यात होते खोटे कशास बोला. मीही त्यात होतो खोटे कशास बोला, त्याचीच ही कपाळी आहे एक गाठी, असं जसं विंदा करंदीकर त्या कवितेमध्ये म्हणतात, त्याप्रमाणे त्या म्हणजे प्रेयसीच्या बाह्यरंगाचं वर्णन सुद्धा अनेक कवींनी आपल्या कवितेमध्ये केलेलं आहे, जे आपल्याला हवंसं वाटतं, लळा लावत असतं, गोडी निर्माण करत असते. हे कौशल्य आहे. म्हणजे प्रेम आपण करतो, प्रत्येक माणूस प्रेम करतो, पण प्रेम करतो ती जाणीव आम्हाला शब्दात पकडता येत नाही. मग ती शब्दात पकडण्याचं काम कवी करत आहेत. म्हणून मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की भारत आंबेनी सगळ्या प्रेमछटा, म्हणजे अगदी अर्भकांपासून, लहान बाळापासून ते वार्धक्यापर्यंतच्या सगळ्या प्रेमाच्या छटा त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळतात. पण ते आम्हाला यदाकदाचित लिहायला जमणार नाही. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा कविता लिहितो, पण ही जी नजाकत आहे, त्या कवितेमध्ये मांडलेली नजाकत आहे, ती नजाकत पकडण्याची ताकद यदा कदाचित आम्ही कमी पडतो. साधे साधे शब्द आहेत, पण त्या साध्या साध्या शब्दातून किती अर्थ सांगितलेला आहे. प्रीती मिळेल का बाजारी, प्रीती मिळेल का शेजारी, प्रीतीची असे नसे ग मात, पहा आपल्या हृदयात, असे जसे केशवसूत जसं सांगतात त्या पद्धतीनं. म्हणजे प्रेमाच्या किंवा प्रेयसीच्या बाह्यरंगाचं चित्रण सुद्धा, म्हणजे प्रेयसीच्या प्रत्येक तिच्या चालण्याचं, तिच्या बोलण्याचं, तिच्या बघण्याचं, तिचं नाक, तिचे गाल, तिचे ओठ, तिचे केस, सगळ्या नखशिखांत वर्णन आपण करतो. आणि हे प्रत्येक गोष्ट आपल्याला हवीशी वाटत असते. पण नाक कसं असलं पाहिजे, चापे कळीसारखं नाक असलं पाहिजे. म्हणजे भारतीय पुरुषांच्या सौंदर्याची कल्पना काय आहे, म्हणजे गव्हाळ रंगाची स्त्री ही अत्यंत सुंदर स्त्री मानली जाते. बालकवींच्या एका कवितेमध्ये बालकवी तिचं वर्णन करतात. गर्द सभोवती रान साजणी तू तर चापे कळी, गर्द सभोवती रान साजणी तू तर चापे कळी, काय हरवले काय शोधिशी या यमुनेच्या जळी, ती वनमाला म्हणे नुपाळा हे तर माझे घर,
ती वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घर, पाहत बसते मी तर येते जललहरी सुंदर. म्हणजे किती सुंदर अशा बारीक एक साधस रान आहे, नदीच्या काठावर बसलेली तरुणी आणि ते त्या तरुणीचं वर्णन केलेलं बालकवीने आहे. किती सुंदर असं आहे. अशा त्या स्त्रीच्या त्या प्रेयसीच्या तिच्या सौंदर्याचं वर्णन अनेक कवींनी केलेलं आहे. तिची चाल कशी असावी, तिची कंबर कशी असावी, हत्तीची चाल असावी असं म्हणतो का आपण आपल्या प्रेयसीची? नाही. पण तिची चाल कशी असावी? गजगती. हत्तीची चाल शब्द फक्त बदलला तर अर्थ किती बदलतो पहा. हत्तीची चाल म्हटलं की राजकारणात आलो. आणि गजगती, तिची चाल कशी आहे? गजगती. तिची कशी आहे? कशी पाहिला? 36-24-36 नाही, न कटी. ती कशी अशी एका सेगेसारखी, ज्यावेळी एखादी तरुणी तिचं वर्णन काही कवींनी केलेलं आहे. मंगेश पाडगावकर एका स्त्री जेव्हा रस्त्यात तेव्हा मग त्या तरुणाला काय वाटतं? तो म्हणतो जपून चाल पोरी जपून चाल, जपून चाल पोरी जपून चाल, बघणाऱ्या माणसाच्या जीवाचे हाल. जपून चाल पोरी जपून चाल, बघणाऱ्या माणसाच्या जीवाचे हाल. जिंकीत जिंकीत जातेस तू, ज्वानीच गाणं हे गातेस तू. जिंकीत जिंकीत जातेस तू, ज्वानीच गाणं हे गातेस तू. खट्याळ पदराला आवर घाल, जपून चाल पोरी जपून चाल. असं तिचं छान सुंदर एखाद्या तरुणीचं केलेलं वर्णन केलेलं आहे. तेच वर्णन वसंत बापट सुद्धा काही कवितेमध्ये करतात. वसंत बापटाने सांगितले, रंगाने तू गव्हाळ अंगावरती सोनसळा, रंगाने तू गव्हाळ अंगावरती सोनसळा, टवटवीत घवघवीत मुकडा, चाप्याचा जणू सोनसळा. नाजूक रूपडे ठाकटकीचे संभावित टाकमटकली. म्हणजे स्त्रीच्या बाह्यांगाचं वर्णन अनेक कवींनी केलेलं आहे. गरज आहे, गरज आहे. आणि त्यामुळे एक खूप सुंदर अशी कविता आपल्याला पाहायला मिळते. ते कवी वसंत बापट यांनीही अनेक प्रेम कविता लिहिलेल्या आहेत. वसंत बापटांच्या बाबतीत जेव्हा बोलतो तेव्हा जसं मी भारा तांब्यांच्या बाबतीत म्हटलो की भारा तांब्याने प्रेमाच्या सगळ्या छटा चित्रित केलेल्या आहेत, तशा पद्धतीनं वसंत बापटांनीही सगळ्या प्रेमाच्या छटा आपल्या कवितेमध्ये चित्रित केलेल्या आहेत. ते एका कवितेमध्ये स्त्रीचं वर्णन करत आहेत, तिच्या सौंदर्याचं वर्णन करत आहेत, तिच्या लावण्याचं वर्णन करत आहेत. आणि तिच्या लावण्याचं वर्णन करताना ते म्हणतात, नाजूक रूपडे ठाकटकेचे संभावित टाकमटकली. नाजूक रूपडे ठाकटकीचे संभावित टाकमटकली. किती 16 आयने 8 दुनिया दिसली. हॅलो सर, आवाज येत?
हॅलो. आवाज बावधनकर सर आवाज गेलाय. हो गावडे सर. गावडे सर. मराठी जरा गावडे सरांनी फोन कर बघे. त्यांच्या नेटवर्क फोन करू काय? हा कर कर फोन कर. 102 KB आला. कुठलं? तेच कनेक्ट झालं होतं ते गेलं ना. TSN तर सगळं झिरो हे काय झालं? रेंज वर आहे. गावडे सर. चालूच गेलंय सर. हा सरांचं नेट गेलं. फोन लागतोय का त्यांचा? कर. एक 2 मिनिटं गावडे सर जॉईन होतात परत. कुठलं दिलं? मोबाईल दिला आता. हा सरांच्या नेटचा प्रॉब्लेम आहे. अरे फोन उचलत नाहीत सर, कदाचित नेटचा प्रॉब्लेम. नेटचा सरांच्या नेटचा प्रॉब्लेम झालाय. होय होय. स्क्रीनशॉट काढतो. काय ठेवतोय 50 इथलं पण नेट जात आहे. मोबाईलच्या नेटवर चाललंय सगळं. नाही बावधनकर सर. हॅलो. हॅलो बावधनकर सर. हा बोला. हॅलो मराठी बोल. त्यांचा प्रॉब्लेम नाहीये, त्यांच्याकडे वायफाय आहे. आता सुरू आहे. आपल्याकडनं काय झालंय का बघा. नाही चालू आहे आपल्याकडे. गोपाळ सर दिसतात की. कारण हॅलो सर
मग आता सुरू करा, तुम्ही दिसताय इथे मला तुमचा तुम्ही बोला बघा तिकडे तुम्ही. ठीक आहे सर आहेत, ठीक आहे. तीन नंबर त्यांचंच नाव. हो पण विजिबल नाही आहे ते. हा गावडे सर. आता बोललेलं की माझ्याकडून काय प्रॉब्लेम नाही. हो म्हणाले, पण इथं तर इथं दिसतात सर जोडलेलं. ठीक आहे. Shit. त्याला पण गेलं ना राजकेबलचं आहे का गेलं. Shit. हॅलो सर, जरा रिजॉईन व्हा परत बघूया. 24 आहे. हा रिजॉईन व्हा, जरा बाहेर पडा. वर घ्या की म्हणजे तिथं सर मीट गुगल मीट वर चेंज करता येते का बघा स्विच ऑन. स्विच ओव्हर नाही करता येणार सर. नाही. लिंक हे लिंक करून नवीन तयार करायला लागेल त्याला. शेअर करावी लागेल जनरेट करून. नेटवर्क गेला असेल. झालेत का ते परत लागलेलं? नाही तर आहेत की तो काय? दिसतात बरं. सव्वीस ते म्यूट आहे तो सर. नाही सरच म्यूट आहे. गावडे सर. ऑडिओ पण म्यूट आहे. काय झालं जरा बघ किती. आपल्याकडे प्रॉब्लेम आहे का त्यांच्याकडे? आपल्याकडनं सगळं दिसतं, आपल्याकडनं काय. हॅलो सर, अनम्यूट करा की. हा रिजन होता ना, दिसत होता तुम्ही. हा कमावा रिजॉईन होत आहे. जॉईन व्हायचे तुमचे. काय प्रॉब्लेम? मोबाईलवर
सर मोबाईलवर आहेत लॅपटॉप लॅपटॉपवर आहेत. दहा KB आहे हॅलो प्राची बोल. हा नोटिफिकेशन ऍड करा सगळ्यांना. हा सर जॉईन झालाय तुम्ही दिसताय. हे स्पीड ब्रेकर येतात असे. दिसतोय हा दिसतात. दिसतोय का? हो हो आवाज येतोय? येतोय व्यवस्थित. चला असले या प्रेमात सर प्रेमात अडथळे येणारच. चला हा होय, मी मगाशीच म्हटलं बावधनकर सरांना, प्रेमात अडथळे येतात, प्रेमाच्या विषयात पण अडथळे येतात. अरे आपण प्रेमाने चालू करू. कसले डोंगर नद्या कशाच्या ही विघ्ने कसली, प्रेम पथावर सारखीच ही तरी असली नसली. वा वा. बरं सर, आता आवाज येतो ना माझा व्यवस्थित? हा येतोय 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 सर व्यवस्थित. हॅलो, येतोय. चालेल चालेल. येतोय बोला. नाही बोला, बरोबर आहे. सावर्डे कॉलेजचे प्राचार्य साहेब. तानाजी साहेब बोला, आम्ही ऐकतो सर मनापासून. काय सगळं तुम्ही विषय डिस्कनेक्ट केला आणि मग आता ते इंजिन तापायला नको होय. नाही आम्ही मनापासून ऐकतोय. चालू दे. तुम्ही ऐकताय की, पण आता ती एकदा आता हे बर ठीक आहे ठीक आहे. हा सर सुरू करूया. आपण स्त्रीच्या प्रेयसीच्या बाह्य सौंदर्याच्या वर्णनाकडे आपण आलो होतो आणि बाह्य सौंदर्याच्या संदर्भात मी तुम्हाला कविता एक वाचून दाखवली. ती मला वाटते तुम्ही ऐकलं की नाही काय माहित नाही, कारण आपल्या आवाजामध्ये जो गोंधळ झाला त्या आवाजामुळे
यदा कदाचित एकमेकांच्या मध्ये आपल्या संप्रेषण झाले नाही, कम्युनिकेशन झालेलं नाही असं वाटतं आहे. पण जेव्हा स्त्रीच्या बाह्य रूपाचे वर्णन करत असताना कवीने एक छान प्रतिमा वापरली होती. ओठ टिपीचा रुमाल येऊला, घडी तयाची घुसमटली, हळहळ वाटून हृदय म्हणाले, हाय तुझी जागा चुकली. कारण कारण त्या रुमालाच्या ठिकाणी यदा कदाचित जर मी असतो तर, म्हणजे तो कवी म्हणतो, त्या रुमालाच्या ठिकाणी यदा कदाचित मी असतो तर तुझ्या डाळिंबीच्या ओठाने मी कपाळावर गोंदून घेतलं असतं, असं ते कवी म्हणतो आहे. आणि मग अशी आपली एखादी प्रेयसी जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो आहोत आणि जीवापाड जिच्यावर प्रेम करतो आहे तिला पाहण्यासाठी रोज एका नारळीच्या झाडाखाली तो येऊन उभा राहतो, कवितेत तो सांगतो. आणि ती जात असते रोज संध्याकाळी सूर्यास्त समयी नारळीच्या झाडाखाली, सूर्यास्त समयी नारळीच्या झाडाखाली पाहतो मी तुला गाडीतून भुर्र जाताना. सूर्यास्त समयी नारळीच्या झाडाखाली पाहतो मी तुला गाडीतून भुर्र जाताना, गाडीतून भुर्र जाताना चेहरा समोर ठेवून तिरप्या नजरेनं पाहतो. गाडीतून भुर्र जाताना चेहरा समोर ठेवून तिरप्या नजरेनं पाहताना. का उगाच वळणावरती रोज काहीतरी टाकत जातेस? का उगाच वळणावरती रोज काहीतरी टाकत जातेस? पडल्याचा बहाणा करून वाकून बघत राहतेस. रोजच्या तुझ्या वस्तू मी जपून ठेवले, रोजच्या तुझ्या वस्तू मी जपून ठेवलेत. शेंगाची टलफर, आईस्क्रीमची कांडी, वेणीतील वाळलेलं फूल. रोजच्या तुझ्या वस्तू मी जपून ठेवलेत. शेंगाची टलफर, आईस्क्रीमची कांडी, वेणीतील वाळलेलं फूल. तुझ्या भावी नवऱ्याला वाटू नये कुणावर आपल्या बायकोचं बरस काही धर, म्हणून मी झाडाखाली थांबायचं बंद करतोय. म्हणून मी झाडाखाली थांबायचं बंद करतोय. कारण आता जे प्रेम हे प्रत्येकाच्या जीवनामधलं प्रेम हे आपण लौकिक अर्थानं यशस्वी होईलच असं अजिबात सांगता येत नाही. यदा कदाचित की मग त्याला त्या काळाचा संदर्भ असेल, मर्यादा असतील, परिस्थितीच्या मर्यादा असतील किंवा अन्य काहीही गोष्टीच्या, मग परिस्थितीच्या मर्यादा असतील, स्वभावाच्या मर्यादा असतील, यदा कदाचित पसंतीच्याही मर्यादा असतील. जेव्हा आपण एकमेकावर प्रेम करतो तेव्हा ते कसं असतं की वय वर्षे 16 ग आवरकर भोळा ग. जसं वय वर्षे 16 हे अल्लड स्वभावाचं असतं, त्या अल्लड स्वभावामध्ये आपण प्रेम करून बसतो. यदा कदाचित बाळपणे एखादा शब्द गेलेला असतो आणि शब्द गेल्यानंतर मग यदा कदाचित कालांतराने आपल्याला पश्चाताप होतो आणि आता आपण आपल्या जीवनाचा मार्ग बदलला पाहिजे असंही क्षणभर वाटेल, काही असेल. आणि मग अशा विफल प्रीतीच्या कविता काही कवींनी लिहिलेल्या आहेत. मग काही कविता विफल प्रीतीच्या लिहिलेल्या आहेत. याच्या अगोदर एक कवितेचा संदर्भ द्यावा आणि ह्या विफल प्रीतीच्या 1-2 कविता तुम्हाला सांगाव्यात आणि मग आपण थांबावं असा माझं नियोजन आहे. कुसुमाग्रजांच्या एका कवितेचा संदर्भ न देता जाणं हे यदा कदाचित योग्य होणार नाही. कारण कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती नावाची जी कविता आहे, कविता 1936 साली लिहिलेली आहे. पण ती कविता आजही ताजी तवाणी आहे. जशा पद्धतीनं 1965 साली जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं गीत तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल,
आजही जसं टवटवीत आहे तशा पद्धतीनं कुसुमाग्रज यांनी लिहिलेली स्वप्नाची समाप्ती ही जी कविता आहे, ही कविता म्हणजे एखाद्या मंदिरावरचा सोनेरी कळस आहे असं वर्णन किंवा अशी त्या कवितेची थोरवी वि. स. खांडेकरांनी गायलेली आहे. ही या कवितेच्या संदर्भात कविता पाहावी असं मला वाटतं. कारण म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी हे जे प्रेमी युगुल आहे, या युगुलाने याचा कदाचित एक रात्र एखाद्या माळावर निवांत बोलत घालवलेली आहे आणि दोघांची म्हणजे ही कविता पूर्ण पाहत असताना कुठेही म्हणजे वासना असला भाव कुठेही नाही, लक्षात असू दे. म्हणजे एक रात्र घालवलेले आहे असं मी म्हणतो, तेव्हा एक रात्र घालवणं म्हणजे याचा अर्थ आम्ही वेगळ्या पद्धतीनं घेतो. म्हणजे इथं कसं आहे की वासना इथं नाही आहे. म्हणजे पवित्र प्रेम, हे पवित्र प्रेम कसं दिसतं, तर ही कविता सांगण्या अगोदर मी तुम्हाला नारायण लाडेंची एक कविता नुसती वाचून दाखवतो, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. म्हणजे इथं वासना नाहीये, पण एक उदात्त दृष्टिकोन कसा आहे पहा. नारायण लाडेंची कविता आहे रेषा नावाची. त्यांचा आस्तोदय नावाचा एक काव्यसंग्रह आहे, त्याच्यामध्ये कविता आहे. ते म्हणतात पहा, योनीच्या मध्यातून निघालेली रेषा बेबीच्या बकुळ फुलाला छेदून पुढे सरकते आणि थेट मधल्या दातांच्या कपारीतून चालत नाकाच्या शेंड्यावर येऊन थबकते. रेषा तशीच ताणत नेली की कपाळावरील कुंकवाचा मध्यबिंदू पार करून मधोमध दुबंगलेल्या भांगात शिरते. इथून पुढे मात्र तिचा परतीचा प्रवास मानेवरून ओघळत पाठीच्या कण्याचा आधार घेत नितंबाचे 2 समान भाग करून पुन्हा योनीच्या मध्यात येते. आता इथं म्हणजे ही कविता वाचल्यानंतर कोणताही काहीही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे स्त्रीच्या अंतरंगाच्या बाबतीत आपण इथं पाहतो आहे, पण या कवितेमध्ये कुठेही वासना नावाचा लवलेश नाही, उत्पत्ती आहे. स्त्रीचं स्थान आहे, स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी प्रास्ताविक म्हणजे सुरुवात करताना सांगितलं होतं, पहिल्यांदा स्त्री समजून घेतली पाहिजे आणि मग स्त्री समजून घेतली की मग आपल्यामध्ये निखळ दृष्टिकोन निर्माण होतो. मी एक वेगळं उदाहरण देतो. बळीचा नावाची राजन गौसांची कादंबरी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी कथा सांगितली. त्या कथेमध्ये एका राजाला बाई समजावून घ्यायची होती आणि मग बाई समजावून घ्यायची म्हणून त्याने 100 राण्यांशी 100 स्त्रियांच्या बरोबर विवाह केला, तरी सुद्धा त्याला काय बाई कळली नाही. म्हणून तो एका ऋषींच्याकडे गेला आणि ऋषींना सांगितलं की मला बाई समजावून घ्यायची आहे आणि बाई समजावून घेण्यासाठी मी 100 स्त्रियांशी विवाह केला तरी मला बाई कळली नाही. ऋषीने उत्तर दिलं, बाई समजावून घ्यायची असेल तर तुझ्या डोक्यातली पहिल्यांदा वासना बाजूला काढून टाक आणि वासना बाजूला काढून टाक आणि त्या स्त्रीकडे माणूस म्हणून पहा. बाई सहज समजते, उलगडत नाही. बाई कशी समजते? स्वेटर विणलेलं असतं आणि स्वेटर विणलेला असताना तो शेवटचा एक धागा असा पकडावा आणि तो धागा असा ओढत 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 गेलो की ते सगळं स्वेटर असं सुटत 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 जात. अशी बाई आपल्या समोर पूर्णपणे सर्वस्व अर्पण करून उभी राहते. सगळी कळत जाते, बाई समजत जाते. म्हणून विंदा करंदीकरांनी एका कवितेमध्ये सांगितलेलं आहे, घेऊन जा सर्व माझे काहीही ठेवू नको, घेऊन जा सर्व माझे काहीही ठेवू नको, दुःख माझे एकटीचे तेवढे निघू नको.
भेट झाली त्याच वेळी काय मी म्हटले तुला, भेट झाली त्यावेळी काय मी म्हटले तुला, दुःख उसण्या नुसता उसण्या काळजांचा भार तू वाहू नको, असं विंदा करंदीकरांनी एका गझल मध्ये म्हटलेलं आहे. की इथं स्त्री समजावून घ्यायची आहे. कारण स्त्री जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा स्त्री सहजासहजी तयार होत नाही, नकार देते. स्त्रीच्या नकारात होकार, पण स्वतःच्या मर्यादा ती सगळ्या सांभाळत असते आणि सांभाळून ती बऱ्याच वेळा आपल्याला ती होकार देत नाही. आणि जेव्हा ती होकार देते तेव्हा पूर्ण आयुष्य एखाद्या पुरुषासाठी खर्ची घालते. तुम्ही लग्न केला तरी आणि लग्न नाही केला तरी अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्या हयात विवाहित राहिल्या, त्यांनी लग्न केलेलं नाही, आपल्या प्रियकरासाठी, त्या आपल्या प्रेमासाठी उभा आयुष्य त्या इष्टत राहिल्या. या अनुषंगाने जेव्हा आपण स्त्रीकडे पाहतो आहोत, तिथं कुसुमाग्रजांच्या कवितेचं मोठेपण जे आहे ते मोठेपण, आणि 1936 ची ती कविता, त्या काळच्या मर्यादा, सगळ्या त्या मर्यादा सांभाळून इतक्या सुंदर ती दोघ जण एकत्र आहेत. मग गळा भेट घेतलेली आहे, तिनं गळ्यात हात घालून ती बसलेली आहे आणि आता रात्र संपत चाललेली आहे, दिवस उगवू लागलेला आहे आणि तो आपल्या प्रेयसीला विनंती करतो की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. स्नेहीन ज्योती परी मंद होई शुक्र तारा, काळ्या मेघ खंडास त्या किनारती निळ्या धारा, स्वप्नासम एक एक, स्वप्नासम एक एक ताराविरे आकाशात फिरे रात्र, कण कण प्रकाशाच्या सागरात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. रात पाखरांचा अर्थ नाद नच कानी पडे, रात पाखरांचा अर्थ नाद नच कानी पडे, संपवून भावगीत झोपलेले रात किडे, पहाटेचे गार वारे चोरट्याने जगावर येती पाय वाजतात, वाळलेल्या पानावर शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, गजबज गाजविल जग खटकेन दोन, जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भूतारकांच्या आसवानी ओलसर, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. मी पूर्ण कविता वाचत नाही, याच स्वरूपाची कविता बघा. या दोघांनी रात्र एकांतात घालवलेली आहे आणि मग तो आपल्या प्रेयसीला विनंती करतोय, सांगतोय की या स्वप्नातून आता जाग झालं पाहिजे, कारण व्यावहारिक जगाचे पहाट होते आहे आणि या व्यावहारिक जगाची पहाट होत असताना आपल्याला आता व्यावहारी वागावं लागेल. पण अशाच एका तृप्त प्रेमामध्ये प्रियकर आणि प्रेयशी रात्रभर कुठेतरी एकांतात त्याने घालवलेला आहे आणि मग जी त्यांची एकांतात गेलेली, माळावर गेलेली रात्र, त्या रात्रीच मग कधीतरी दोघ जण एकांतात बसलेले असताना ती आठवण काढतायत. आणि मग आठवण काढायचं असेल, आठवण काढत असताना शक्यतो स्त्री ह्या सगळ्या गोष्टी उघड बोलण्याचं नाकारते, पण तिच्याकडून वधून घ्यायचं, जाणून घ्यायचं, त्याच्यामध्ये गोडवा असतो. म्हणजे मी नंतर एका कवितेचा संदर्भ देणार होतो, तो आताच देतो. समजूत मी करावी म्हणूनच तू रुसावे, मी हास सांगताच रडताही तू हसावे, ते आज का नसावे समजावणी पटेना, धरीला असा बोला की बोल बोलवेना. हे पुढचे शब्द मला अपेक्षित नव्हते, पण पुढचे शब्द मी ती कविता बोलण्याच्या ओघात म्हटलो. पण समजूत मी करावी म्हणूनच तू रुसावे. बायको किंवा प्रेयसी लटकी लटकी रुसत असते, लटकी लटकी रागावत असते, कारण तिची समजूत करा. म्हणजे आपला प्रियकर आपल्या जवळ असावं, त्यांना आपल्याला मिठीत घ्यावं, गुजगोष्टी कराव्या असं प्रत्येकाला वाटत असतं.
आणि प्रत्येकाला वाटत असताना मग जे ते होत नसेल तर मग ती लटकी लटकी रागावते. मग आपण लटकं लटकं तिची समजूत काढावी, तिला काहीतरी देतो म्हणून सांगावं आणि मग काहीतरी शिल्लक गोष्टीत एखाद्या साधी गोष्ट जरी दिली, एखादं फुल जरी दिलं तरी तिला आकाश ठेंगणं वाटतं. अशी ही प्रेयसी, अशा एकमेकावर प्रेम करणार, जीवापाड प्रेम करणार प्रेयसी, या सगळ्यांच्या जीवनामध्ये हे यशस्वीपण येईलच असं सांगता येत नाही. बहुतांशी प्रेमवीरांना एकमेकापासून अलिप्त राहावं लागतं, अलिप्त व्हावं लागतं, दूर व्हावं लागतं. यदा कदाचित ती कुणाच्या तरी दुसऱ्याच्या संसारामध्ये रममाण होते. आता ती रममाण होते, अलीकडचा काळ पाहिला तर तोही रममाण होतो. अलीकडे सगळं हे ऍज अ चेंज म्हणून पाहिलं जातं, तसं पूर्वी नव्हतं. आणि मग हा प्रियकर, ही प्रेयसी एकमेकाच्या म्हणजे एकमेकाच्या जीवनात न येता मग ती परिस्थिती असतील त्यावरची सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, अनेक गोष्टी आहेत. या कारणास्तव यदा कदाचित एकमेकापासून दूर व्हावं लागलं तर यदा कदाचित काय होईल की अशा 1, 2, 3 कविता आहेत की ज्या विफल प्रीतीच्या कविता आहेत. एकमेकापासून अलिप्त होऊन दुसऱ्याच्या संसारामध्ये रमलेल्या त्यापैकी भारत तांब्यांची एक कविता वाटेच्या वाटसरा. म्हणजे दोघांचं खूप प्रेम असतं पण दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. ती दुसऱ्याच्या संसारामध्ये आता रमलेली आहे, पण कधीतरी त्याला आपल्या प्रेयसीची आठवण होते. आणखी गोष्ट मध्येच सांगतो, प्रेम कसं निखळ असावं की जरी आपलं प्रेम सक्सेस नाही झालं तरी सुद्धा आपल्या प्रेयसीला कधी ओरबडण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि हे मराठी कवितेनं शिकवले. 50 वर्षानंतर एक तरुणी त्याला दिसते, ती हुबेहूब आपल्या प्रेयसी सारखी वाटते. तो आपल्या प्रेयसीला आशीर्वाद देतो, तू नात जिचे गे पण तू होत तिला, म्हणून असा आशीर्वाद देतो. ही मराठी संस्कृती आहे. आणि मग जेव्हा हा प्रियकर आपल्या प्रेयसीची आठवण आल्यानंतर हा प्रियकर आपल्या प्रेयसीच्या गल्लीतून जात असतो, आळीतून जात असतो. तो घरीच गेलेला नाही, गल्लीतून जातो आहे. आणि आपल्या गल्लीत आपला पूर्वाश्रमीचा प्रियकर आलेला आहे हे पाहिल्यानंतर ती आपल्या प्रियकराला विनंती करते की तू येऊ नकोस, तू जा. नाक बिळात झोपलेला आहे, निजलेला आहे, त्याला चालवू नको. माझा संसार भरलेला आहे, भरलेल्या ताटात तू विष कालवू नकोस. मी तुझी पराधीन आहे. बालपणे बेसावधपणे जो शब्द दिलेला आहे त्याबद्दल मी पराधीन आहे, पण हा शब्द दिलेला मी आता तुझा फेडीन. पण याच्यासाठी एक जन्म वाट पाहावा लागेल. पुढच्या जन्मामध्ये मी हे तुझं ऋण मी फेडीन, असे या भारत तांब्यांची प्रेयसी सांगते. याच्या पुढे जाऊन थोडीशी प्रगती झाली. बापटांची जी प्रेयसी आहे, वसंत बापटांची, ती प्रेयसी मात्र आपल्या प्रियकराला आपला सगळा संसार दाखवते आहे. तोही म्हणजे ती आपल्या प्रियकराबरोबर लग्न न करता ती दुसऱ्या बरोबर लग्न करते, दुसऱ्याच्या संसारामध्ये रममाण होते. आणि रममाण झाल्यानंतर तो प्रियकर, पूर्वाश्रमीचा प्रियकर आपल्या प्रेयसीचा संसार पाहायला जातो. आणि गेल्यानंतर ती आपला सगळा संसार ती आपल्या प्रियकराला दाखवते. ज्या शोभेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या शोभेच्या वस्तू दाखवते. रागू मैना, ती कचकड्यांची फुलपाखरे, रवी वर्म्याची चित्रे सगळी दाखवते. आणि सगळं दाखवल्यानंतर त्याचं सगळं आदरातिथ्य करते. आणि आदरातिथ्य केल्यानंतर मग तो मात्र या कवितेत कुठेही बोलत नाही आहे. आणि तो म्हणतो, पहा फुंकर, बसा म्हणालीस मी बसलो, बसा म्हणालीस मी बसलो, हसलीस म्हणून हसलो, बस इतकेच, बाकी मन नव्हते धाऱ्या. आता आपली पूर्वाश्रमीची प्रेयसी दुसऱ्याच्या संसारामध्ये आहे, ह्याचं मन कसं थाऱ्यावर असेल. तरी सुद्धा तो म्हणतो, बसा म्हणालीस मी बसलो, हसलीस म्हणून हसलो, बस इतकेच, बाकी मन नव्हते धाऱ्यावर. दारावरचा पडदा दप्तीत तू लगबग निघून गेलीस माझ घरात, माझ्या सोबत ठेवून तुझ्या संसाराच्या सुप्त निशाण्या.
पटकन ती माझघरात गेली आणि तिच्या समोर ह्या निर्जीव सगळ्या वस्तू आहेत. दारावरचा पडदा दपटीत तू लगबग निघून गेलीस माझघरात माझ्या सोबत ठेवून तुझ्या सुप्त संसाराच्या निशाण्या या जाळीच्या पडद्यात कशाला कोरले आहेस हे हृदय उलटे उठतान. काचेच्या कपाटात कशाला ठेवले आहेस भुशाच्या रागू महिना. ओढताहेत लाकडी फळांवर कचकड्यांची फुलपाखरे. भिंतीवर रवी अर्ण्याची पौष्टिक चित्रे हरीने तिच्या भौतिक संसाराचं वर्णन केलंय. त्या प्रियशीनं काळ्या मखमलीवर त्या आपल्या म्हणजे आपल्या नवऱ्याच्या नावाचा कशिदा काढलेला आहे. तो म्हणतो तो इतका सुंदर काढलेला आहे त्याच्यातला एक टाका सुद्धा ती चुकली नाही. एखादा टाका चुकला असता तर ह्यात तो म्हणतोय की मला बरं वाटलं असतं यदा कदाचित तो टाका घालताना माझी आठवण झाली आणि टाका चुकला पण तसे झाले. काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा कशिदा छान आहे. त्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो पण तसं झालं नाही. नंतर ती हातून बाहेर येते आणि जरा एखाद्या प्रियाही त्याला विचारावं तशा पद्धतीने आपल्या प्रियकराला म्हणते काय घेणार. आपण एखाद्याला विचारतो काय घेणार पण प्रियकर आणि प्रेयशीच्या नात्यामध्ये काय घेणार याला फार मोठा अर्थ आहे. आणि मग तो म्हणतो काय घेणार. तू विचारलेस काय घेणार काय पण साधा प्रश्न. देणार आहेस का ते पूर्वीचे. देणार आहेस का ते सारे पूर्वीचे. मला हवे आहे चिंचेच्या आकडे ते आदाशी ओढ ते कुजबूज त्या शब्दात नाही ना. मध्ये झालं कसलं तरी सांग. जर तू विचारलीच आहेस काय घेणार म्हणून तर काय घेणार याचा अर्थ भयंकर आहे. मला देणारच का ते पूर्वीचं सगळं जे आपण एकमेकाशी दिलं घेतलेलं आहे. म्हणजे एक लवंग आम्हाला चालत नव्हती अर्धी लवंग आणि ती अर्धी लवंग आपण दोघं जण चिमणीच्या दाताने खात होतो. एक कपभर कॉफी कधी आपल्याला चालली नाही. कॉफी कशी निम्मी निम्मी बर बशी तुला कप माग एक घोट झाला की कप तुला तू विचारलेस काय घेणार काय पण साधा प्रश्न. देणार आहेस का ते सारे पूर्वीचे. मला हवे आहेत चिंचेचे आकडे ते आदाशी ओढ ती कुजबूज त्या शब्दा नाही ना. मध्ये झालं कसलं तरी सागर पाणी. तुझं आणि तुझ्या पतीचं छायाचित्र छान आहे. तुझ्यावरची सारी साय या फुगीत गालावर ओसंडते आहे. बळकट बाहू रुंद डोळ्यात करतेपणाची चमक छान आहे. राग येतो तो तुझा. तू या चित्रात अशी दिसतेस जसे कधी काही झालेच नाही. कारण वा वा मी तुला बोलणार होतो छद्मीपणाने निदान एक वाक्य एक जहरी बाण पण ते मला जमले नाही आणि तू तर नुसती हसत. शेवटी तो जायला निघ जाताना तुझ्या डोळ्यात उंबऱ्यावर पाणी आलं. पण ते पाणी का आलं. जे चहा झाल्यानंतर पूर्वी सुपारीचं खांड तोंडात टाकण्याची सवय होती. यदा कदाचित सुपारी लागल्यामुळे आला असेल. असं जर असेल तर मला मी आजही त्या प्रेमाची आठवण काढतोय आणि हिला आठवण सुद्धा नाही म्हणून वाईट वाटेल. किंवा तिच्या मनात आजही माझ्याबद्दलचं प्रेम जागृत आहे पण परिस्थितीनुसार तिला माझ्याबरोबर विवाह करता आला नाही हे जरी कळलं तरी सुद्धा मी माझ्या प्रेयशीबद्दल गैरसमज करून घेतोय. मला वाईट वाटेल म्हणून तो म्हणतोय नको सांगूस तेवढीच माझ्या मनावर कर. आता एकच सांग उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं. आता एकच सांग उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आले. इतकी का तुला सुपारी लागली पण नकोच सांग तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर. अशी स्वतःच्या मनावर फुंकर घालून विपल प्रीतीची छानशी कविता वसंत बागटांनी लिहिलेली आहे. त्याच्या पुढे आणखी काही
50 वर्षांचा काळ गेला आणि 50 वर्षाचा काळ गेल्यानंतर असंच एक प्रेम होतं आणि मग त्या प्रेमातली ती प्रेयसी दुसऱ्या बरोबर लग्न करते आणि लग्न केल्यानंतर पुन्हा ती आपल्या प्रियकराला पत्र पाठवते आणि पत्र पाठवल्यानंतर तिच्या पत्राला उत्तर तो प्रियकर देतो. तुझ्या पत्रात नावाच्या कवितेतून तुझं लग्न झाल्यानंतरच तुझं पहिलं पत्र मिळालं. कोंदणात बसवलेला मोती गळून दुसऱ्याच्या झुळीत पडावा असं तुझं पत्र वाचून झालं. तू माझ्या जीवनातून किती सहजगत्या निघून गेलीस. तू माझ्या जीवनातून किती सहजगत्या निघून गेलीस. चरून तृप्त झालेली जनावर गोट्यात परततात तशी. पण याचा तू विचार करू नकोस, कारण माकडी कधी कधी रात्री विचार करत, सकाळी घर बांधावं म्हणत आणि सकाळी या झाडावरून त्या झाडावर. आपण बुडत असेन तर वेळ प्रसंगी पिलाला खाली घालून त्याच्या डोक्यावर उभं राहत. नाहीतर सुखानं जगता येत नाही. ही माणुसकी प्रेम क्षणिक सुखासाठीच, ही माणुसकी प्रेम क्षणिक सुखासाठीच, बाकी जीवनभर व्यवहार असतो. मगरीची पाठ मऊ आहे म्हणत माणुसकीचा नवा बाजार असतो. परपुरुषाची सावली पडू न देणारी भारतीय स्त्री कानात वारं शिरलेल्या पाडसाप्रमाणे हे ऍज अ चेंज, हे ऍज अ चेंज म्हणून सांगते आमची 21व्या शतकातली सती सावित्री. धन्यवाद. बरं सर, काय झालंय आता थांबूया. 2-3 दिवसामध्ये हो, सर. कॉलेजचे काम करून द्यायला लागायला लागले आणि त्याच्यामुळे तुमचं ते काय आहे ते सोमवारपासून आता मी सुरू केलं. आणि आपण काय करूया की तुम्ही सोमवारी म्हणजे मला एक 4 दिवस वेळ द्या असं. थांबूया सर. हो हो, कोणाचा आवाज येतोय म्हणून. मध्ये जर गावाला गेलो तर मध्ये तुमच्या परीक्षा उज्ज्वला देसाई मॅडम कोण आहेत? एमएचं नाही आलं. मला करता पोस्ट बदलले नाही. गोपाळ सर, म्यूट करायला सांगा सर त्यांना. हो, तुम्ही मराठ सर होस्ट म्हणून तुम्ही म्यूट करा तिकडून. तर ते घेतली. गावडे सर, अत्यंत सुंदर असं हे विवेचन तुम्ही प्रेमाबद्दल केलं. कालच मला मराठी सर म्हणाले की विषय खूप चांगला दिलास किंवा त्याने घेतला आवडता विषय म्हणून. तेव्हा मला कळलं की गावडे सरांचा विषय प्रेमाचा आहे आणि प्रेमाचं विषय हा ते खूप चांगल्या पद्धतीने मांडतात. खरंही 1 तासाभरात किंवा 1.5 तासातला हा विषय मुळातच नाही आणि एका कवीवर बोलायला गेलो तर आपल्याला अखंड आयुष्य पडेल त्यांचं प्रेम आणि त्यातलं योगदान किंवा त्यातलं तत्व समजून घेता येणार. आमचे व्याख्यान सगळीकडे आयोजित काही एखादं पण काही तर ही एक कविता जर आपण पाहिली तर एक कविता सुद्धा एका व्याख्यानाचा विषय होऊ शकतो ना, आहेच. एखादी ओळ सुद्धा आहे. तुमचं हे विवेचन ऐकत असताना मला पुन्हा एकदा विंदा करंदीकरांची 60चा गझल, थोडी कष्टी थोडी सुखी थोडी कष्टी सारखी कविता आठवली की या काही कविता ज्या आहेत त्या कविता आपल्याला जगावं कसं. प्रेम म्हटल्यानंतर तो प्रेमभंग आहेच, परंतु हा प्रेमभंगातून सुद्धा पुन्हा जगण्याची एक नवी उर्मी असते. काळजामध्ये साठवून साठवून पुन्हा ते आपल्यापाशीच ठेवायचं, ते व्यक्त करायचं नाही आणि ते मग एका अमृताच्या म्हणजे अमृताच्या कुपीमध्ये ठेवतो आपण, तसं आपलं प्रेम कुपीत ठेवावं असं एक विवेचन या कवींच्या कवितेतून आपल्याला सातत्याने जाणवतं. मराठी कवींच्या कवितेतून आलेला हा एक आदर्शवाद जो आहे, जो आपल्या आजच्या काळाला लगेच आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया देतो, पण पूर्वी आपण प्रतिक्रिया न देता ती जपून ठेवत होतो. या जपून ठेवण्यातला जो आनंद आहे, दुःख घेऊन सुद्धा आपल्याला जगता येतं, हा एक विचार या कवितांच्या मधून वारंवार आपल्या मांडण्यात आला
आणि म्हणून आपण जे विवेचन केलं ते अगदी फार म्हणजे अगदी तांब्यांच्या कविता असेल किंवा त्याच्या कुसुम केशवसुतांच्या कवितेपासून ते आजच्या कवितांपर्यंत जे वैविध्यपूर्णता जी आहे ते आपण आवर्जून मांडलेत. मगाशी म्हणालात की जसं थोडासा विरह आला आपल्याला मध्ये, रंगत रंगत कविता गेली, परंतु इंटरनेट हे आपल्या हातामध्ये असल्यामुळे थोडासा ब्रेक झाला. पण ब्रेक नंतर पुन्हा आपण जोडले गेलो. तसंच पुन्हा एकदा माणूस म्हणून एकमेकावर प्रेम करत असताना आपण विश्वात्मक म्हणजे हे विश्वची माझे घर पुन्हा आपण ज्ञानेश्वरांच्याकडे जेव्हा जाऊ तेव्हा हे प्रेमाचंच एक अद्वितीय किंवा एक अलौकिक रूप आहे. आणि म्हणून या प्रेमातून अधिकाधिक आपण पुन्हा पुन्हा जोडले जाऊ, नवे विषय आपण घेऊन येऊ आणि त्यामध्ये आपलं सहकार्य आजसारखंच पुन्हा मला लाभेल हा विश्वास आहे. तुम्ही अतिथी नाहीयेत, खरं तर आमच्या घरचेच आहात आणि त्यामुळे तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने जी मांडणी केली ती मांडणी ऐकून आम्ही सगळे धन्य झालो आहोत. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर राजेश माळी सरांना आमंत्रित करतो. नमस्कार गावडे सर. आज मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मराठी विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये प्रेम कवितेवरती आता सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर अशा पद्धतीनं म्हणजे कविता वाचतानाच कविता त्याचे शब्द गोड वाटावे असं नव्हे तर अख्खं व्याख्यानच अतिशय एकदम गोड अशा भाषेमध्ये, रसाळ अशा भाषेमध्ये आपण या ठिकाणी मांडलं. आणि कवितेचा विषय असा आहे, त्या विषयाचं नाव घेतल्यानंतर स्वाभाविकपणे जसं तुम्ही आपल्या व्याख्यानामध्ये बोलला तसा विषय निश्चितच एका वेगळ्या विषय अशा गोष्टीकडे घेऊन जाणार आहे. दुसरा शब्द विषय या वेगळ्या अर्थाने घेतला, पण त्या जवळजवळ तास दीड तास मध्ये थोडासा ब्रेक झाला, पण तो ब्रेक झालेला सुद्धा कुठंही जाणवलं नाही. त्या विषयाला कुठेही जरा सुद्धा न स्पर्श करणाऱ्या आणि तेवढंच अतिशय उदात्त अशा पद्धतीचं प्रेमाचं स्वरूप आपण आपल्या ह्या तास दीड तास या व्याख्यानामध्ये या ठिकाणी मांडलं. एक अतिशय सुंदर स्त्रीला समजून घेतानाच ते उदाहरण जे दिलात तुम्ही, विणलेल्या स्वेटरला एक जो शेवटचा धागा आहे आणि तो धागा पकडून तो जसं उलगडत जावं तसं त्या ठिकाणी तिचं खरं रूप स्वरूप आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. कारण अनेक कविता ज्या तुम्ही सादर केल्या त्यामध्ये तिच्या अंतरंगापासून बाह्य रंगापर्यंत सगळ्या अतिशय एकदम गोड अशा पद्धतीने त्या कविता, आणि कविता हा विषयच असा आहे, तो कुठं आम्हाला रसग्रहण करायचं आहे किंवा त्याचं विश्लेषण करायचं असं नाहीये. तर ती कविता खऱ्या साहित्याचा जो मुख्य प्रयोजनच आहे, जो मनापासून आनंद देणं, आणि तो तुम्ही शब्दशः म्हणजे आमचा मित्र म्हणून किंवा हा भाग वेगळा, पण औपचारिक पद्धतीने सुद्धा या ठिकाणी बोलायचं म्हटलं तर निश्चितच आमच्या प्रत्येकानं आपलं हे व्याख्यान अतिशय मनापासून त्यातला आनंद मनमुरादपणे लुटला. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि मराठी विभागाच्या वतीनं आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जवळजवळ 52-54 त्या ठिकाणी आमचे सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी आणि विशेष आवर्जून आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस कुलकर्णी सर, उपप्राचार्य आणि IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर KR चव्हाण सर, माझे सर्व सहकारी प्राध्यापक, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही फॅकल्टीचे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी मनापासून या कार्यक्रमाचा सरांच्या या ठिकाणी अतिशय गोड अशा व्याख्यानाचा खर तर आस्वाद घेतला. आणि महाविद्यालयातीलच नव्हे तर गावडे सरांच्या निश्चितच या बोलण्याचा, व्याख्यानाचा अगोदरपासूनच सगळीकडे या ठिकाणी नाही म्हटलं तरी एक दबदबा झाला आपण म्हणू, एक प्रचिती जी आहे. आणि यासाठी म्हणून गावडे सरांच्या प्रेमापोटी, बावधनकर सरांच्या प्रेमापोटी अन्य महाविद्यालयातील सुद्धा
जे प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थी आणि आमचे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, या सर्वांचं मनापासून महाविद्यालयाच्या वतीनं आणि मराठी विभागाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. आणि आभार व्यक्त करण्यासाठी मला बावधनकर सर आणि यांचे सहकारी गिजबिल सर यांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला असे या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर. हा, थँक्यू सर. मच्छिंद्र हरी कुंभार सर, मच्छिंद्र बसलाय तुम्ही कोल्हापूरला यायचं बंद केलंय. कुंभार सर मगापासून दिसायला लागलाय जरा. नाही, मला विसरलाच वाटतं. नाही, तुम्हाला बघत होतो की तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत होता. एवढा रसिक माणूस कसा विसरला? काय हा आल्यावर भेटू. एवढा रसिक माणूस कसा विसरला? प्रेम कवितातला. चालेल. ओके. थँक्यू सर. धन्यवाद. मराठी सर, एक गोष्ट आहे, बंद करून टाक. केली. दम खावा गे. अरे बंद होत नाही का? होतोय. बंद केलं काय? तुम्हीच हा, बंद करावं लागतं. तू होस्ट बंद कर. रेकॉर्डिंग बंद केलं काय? आहे चालू, तू बंद कर.